नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेसचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक कुठे गेले तिथल्या नेत्यांनी बघावं, बावनकुळेंकडून स्पष्ट. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर. मनीषा हवालदाराची सीबीआय समोर कबुली. एनटीए पॅनलमधल्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मी प्रश्न फोडले असल्याची मनीषा हवालदारची कबुली. अहिल्यानगरमध्ये 55 अल्पवयीन मातांचं प्रकरण. महिला आणि बालविकास मंत्रालयात वाद. मंत्री अदिती तटकरे यांच्या अडचणीत वाढ. पुण्यात जनगणना कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना तंबी. जनगणना कामाला गती देण्याचा आदेश. पुण्याच्या लोणी काळभोर वाहतूक पोलिसांची अरेरावी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात बुडून 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. धाराशिवच्या कळंबमध्ये आदर्श इंग्लिश स्कूल समोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न. चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार. वैजापूर तालुक्यातील पाणवी खंडाळा येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. कोल्हापूरच्या नागावमध्ये विजेचा धक्का लागल्यानं 3 वर्षाची मुरडीचा मृत्यू. हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव गेल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवच्या बस स्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपींकडून 4 गाड्या केल्या जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून केली अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.